2025 मध्ये मात्र सोन्याचे दर हे गगनाला भिडले. त्यानंतर मात्र आता गुंतवणूकदारांना काळजी आहे की 2026 हे वर्ष याबाबत सोन्याबाबत कसं जाणार. फिल्डिंग इंटरनॅशनल पोर्टफोलिओ मॅनेजर इमायत सायमन यांनी 2026 मध्ये देखील सोन्यामध्ये तेजी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. केंद्रीय बँकांकडून सुरू असलेली सोने खरेदी आणि कमी होत असलेले व्याजदर आणि राजकोषीय तूट अधिक असणं यामुळे सोन्याला सपोर्ट आहे. विकसित देशाच्या चलनावरील विश्वास कमजोर होऊन तो सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढत आहे. केंद्रीय बँकांच्या स्वातंत्र्यावरील प्रश्न वाढत सरकारी खर्च आणि राजकीय संघर्ष यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली असून मॉर्गन स्टीलमधील मुख्य रणनीतिकार माईक विल्सन यांच्या मते सोने पोर्टफोलिओमध्ये 20% रिअल असेट्स असावेत, ज्यात सोन्याचा देखील समावेश असावा. जगात राजकोषीय शिस्त दिसून येत नाही, त्यामुळे सोनं दरवाढीला आधार मिळाला आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.